नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 यासाठी व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये इंग्लिश ग्रामरमधील क्वेश्चन टॅग हा टॉपिक आपण पाहत होतो। तर त्यातले काही रूल्स आपण बघितले होते आणि उरलेले जे रूल्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत। तर या ठिकाणी रूल्स नंबर 7, वाक्यात सहाय्यक क्रियापद असेल तर क्यूटी तेच वापरावे। एक्झाम्पल, ही इज नॉट रीडिंग, आन्सर ही इज नॉट रीडिंग इज ही। याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद आलेलं आहे इज आणि इथं नॉट आला आहे म्हणून तो त्या ठिकाणी लिहायचा नसतो आणि जे प्रोनाउन आहे हे या ठिकाणी लिहायचं असतं। सब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्टमध्ये प्रोनाउन दिले म्हणून ते जसं तसं लिहायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, शी वॉज प्लेइंग क्रिकेट, शी वॉज प्लेइंग कॉमा या ठिकाणी वॉज हे सहाय्यक क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आलेले, इथं वॉज लिहायचा, वाक्यात नॉट नाही म्हणून नॉट लिहायचा आणि सब्जेक्ट शी हा या ठिकाणी जसाचा तसा लिहायचा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं। त्यानंतर रूल नंबर 8, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतील तर इतर क्रियापदे असतील तर टॅगमध्ये म्हणजे क्वेश्चन टॅगमध्ये पुरुष वचनानुसार व काळानुसार डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात। मग डू हे V1 साठी वापरतात, डीड हे V2 साठी वापरतात आणि डज हे जर व्हर्बला यस प्रत्यय लागला असेल तर त्यासाठी वापरतात। मी इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, ही प्लेज व्हेरी वेल, आन्सर ही प्लेज व्हेरी वेल डझंट ही। या ठिकाणी डज प्ले हे वर्ब आहे आणि त्याला यस प्रत्यय लागला आहे म्हणून या ठिकाणी डज हे सहाय्यकारी क्रियापद लपलेले आणि या ठिकाणी जे लपलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे डज। त्यानंतर इथं नॉट नाही म्हणून आन्सरमध्ये नॉट लिहायचा आणि त्याच्या पुढे सब्जेक्ट लिहायचा ही आणि क्वेश्चन मार्क द्यायचा। इथं सब्जेक्ट प्रोनाउनच दिलेले आहे म्हणून जसं तसं लिहायचं। जर इथं सब्जेक्ट गोपाल राहिला असता तर त्याचं प्रोनाउन ही हे या ठिकाणी लिहिलं असतं। सेकंड, दे वर्क हार्ड, दे वर्क हार्ड कॉमा डोंट दे। या ठिकाणी वर्क या सहाय्यक वर्क हे जे V1 आहे या V1 मध्ये डू हा लपलेला आहे म्हणून इथं डू घ्यायचा, इथं नॉट नाही म्हणून नॉट घ्यायचा आणि दे हे प्रोनाउन हे जसं तसं घ्यायचं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा। अशा प्रकारे थर्ड सेंटेन्स आहे, सी लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे, आन्सर सी लेफ्ट फॉर दिल्ली येस्टरडे कॉमा डिडंट सी। अशा प्रकारे या वाक्यामध्ये डू, डज, डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरून या ठिकाणी क्वेश्चन टॅगचे काही जे एक्झाम्पल आहे हे या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहेत। त्यानंतर वाक्याची सुरुवात देरने झाली असेल तर क्यूटीमध्ये कर्त्याच्या जागी देरचा उपयोग केला जातो। म्हणजे वाक्यात सब्जेक्टच्या जागेवर जर देर आलं असेल तर आन्सरमध्ये सुद्धा देअर हेच त्या ठिकाणी लिहायचं असतं। मग एक्झाम्पल, देअर वेअर नो डेज अँड नाईट कॉमा या ठिकाणी व्हेअर आलं आहे म्हणून व्हेअर लिहायचं आणि हा देअर जो सब्जेक्ट आहे तो जसाचा तसा लिहायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा। त्यानंतर वाक्यात कर्ता म्हणून एव्हरीबडी, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी किंवा नो वन आले असेल तर क्यूटीमध्ये कर्ता म्हणून दे वापरतात, परंतु नथिंग करिता इट हे सर्वनाम वापरतात। नथिंग या शब्दाकरता कोणतं प्रोनाउन वापरतात तर इट आणि इतर जेही काही कर्ता दिलेले हे मात्र एव्हरीवन, एव्हरीडे, एव्हरीवन, समवन, समबडी, नोबडी किंवा नो वन हे जर आलं असेल तर त्यामध्ये क्यूटीमध्ये कर्ता म्हणून दे हे त्याऐवजी वापरतात। मग खाली एक्झाम्पल आहे, नथिंग इज इम्पॉसिबल, मग इथं नथिंग हा सब्जेक्ट आलेला आहे म्हणून आपण आन्सरमध्ये त्याचं इट हे प्रोनाउन घ्यायचं आहे। मग नथिंग इज इम्पॉसिबल कॉमा इज आणि इट शेवटी क्वेश्चन मार्क। त्यानंतर नो वन कॅन आउट इट, त्याचं आन्सर आहे नो वन कॅन आउट इट कॉमा इथं कॅन आहे म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे हे जसं तसं लिहायचं आणि नो वन हे म्हणजे नो वन हा जो सब्जेक्ट आहे यासाठी आपल्याला दे हे प्रोनाउन वापरायचे आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क हा त्या ठिकाणी द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्वेश्चन टॅगचे जे काही रूल्स आहेत हे या ठिकाणी बघितले आणि रूल्सप्रमाणे प्रत्येक एक्झाम्पल हे या ठिकाणी आपण सॉल्व केलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही त्या ठिकाणी तुम्ही दाबू शकतात की ज्यामुळे तुम्हाला पुढील मी जे नवीन व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाईल। ओके, थँक्यू।